आजच्या सेशन मधला फर्स्ट पॉइंट असेल आपला सायक्लिक लाईट रिएक्शन. सायक्लिक लाईट रिएक्शन मागच्या लेक्चरमध्ये आपण नॉन सायक्लिक लाईट रिएक्शन स्टडी केली होती, ज्यामध्ये दोन्ही प्रकारचे फोटो सिस्टम्स इन्व्हॉल्ड आहेत, जसे की फोटो सिस्टम 2 आणि फोटो सिस्टम 1. जे इलेक्ट्रॉनचा फ्लो होत आहे तो फोटो सिस्टम 2 पासून स्टार्ट होतोय आणि त्याला एक इंटरमिडिएट येते फोटो सिस्टम 1. आणि शेवटी जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते NADP प्लस मॉलिक्यूल कडे जात आहेत, जे मॉलिक्यूल रेड्यूस होते इनटू द NADPH मॉलिक्यूल. आणि नॉन सायक्लिक लाईट रिएक्शनच्या एंड मध्ये आपल्याला नेट गेन काय होत आहे तर 3 ATP मॉलिक्यूल्स आणि 2 NADPH मॉलिक्यूल्स आपल्याला मिळतात. तर आज आपण सायक्लिक लाईट रिएक्शन बद्दल स्टडी करूयात. सायक्लिक लाईट रिएक्शन तेवढी मोठी नाहीये, तेवढी कॉम्प्लेक्स नाहीये ऍज कम्पेअर्ड टू द नॉन सायक्लिक. त्यामुळे सायक्लिक लाईट रिएक्शन एकदम छोटीशी आहे. सायक्लिक लाईट रिएक्शन मध्ये फोटोलायसिस होत नाही, नो फोटोलायसिस. फोटोलायसिसच होत नाही. या सायक्लिक लाईट रिएक्शन मध्ये फक्त फोटो सिस्टम 1 इन्व्हॉल्ड आहे, फक्त PS1 इन्व्हॉल्ड आहे, PS2 नसतो. क्लोरोप्लास्टच्या अशा रिजन्स मध्ये जिथे PS2 ऍब्सेंट आहे आणि फक्त PS1 प्रेझेंट आहे, अशा रिजन मध्येच सायक्लिक लाईट रिएक्शन घडते. म्हणजे या सायक्लिक लाईट रिएक्शन मध्ये फक्त आपल्याला फोटो सिस्टम 1 चा वापर करायचा आहे. ज्या प्लांट्स मध्ये सायक्लिक लाईट रिएक्शन घडते त्याच्यामधून फक्त PS1 हा फोटो सिस्टमच तिथे इन्व्हॉल्व असतो. नेक्स्ट पॉइंट असेल सायक्लिक लाईट रिएक्शनचा. तर सायक्लिक लाईट रिएक्शन याचा अर्थ एका पॉइंट पासून स्टार्ट होते आणि त्याच पॉइंटला एंड होणारी प्रोसेस आहे. यामध्ये आपल्याला नेट गेन काय होता, फक्त 2 ATP मॉलिक्यूल्स, 2 ATP मॉलिक्यूल्स आपल्याला भेटतात. आता एखादी सायकल आहे म्हणल्यानंतर त्याला स्टडी केल्याशिवाय हे पॉइंट्स पण स्टडी करण्यामध्ये अर्थ नाही. तर आपण बघूया की नेमकं सायक्लिक लाईट रिएक्शन कशा पद्धतीने घडते. जेव्हा आपण सायक्लिक लाईट रिएक्शन पाहतो त्यामध्ये आपल्याला स्टार्ट पॉइंट दिसतो, तो आहे PS1 चा. फोटो सिस्टम 1, फोटो सिस्टम 1 एक रिएक्शन सेंटर आहे, जे रिएक्शन सेंटर 700 नॅनोमीटर लाईटने ऍक्टिव्हेट होतो, जे इलेक्ट्रॉन लूज करून टाकतो. जेव्हा 700 नॅनोमीटरची लाईट या फोटो सिस्टम 1 वरती पडते तेव्हा तो इलेक्ट्रॉन काय करतो, लूज करतो. आणि ते इलेक्ट्रॉन्स काही स्पेसिफिक क्लोरोफिल A कॉम्प्लेक्सेस कडून जातात शेवटी फेरेडॉक्सिन रेड्युसिंग सिस्टम कडे. आणि जेव्हा ते इलेक्ट्रॉन्स FRS कडे पोहोचतात तिथून ते ट्रान्सफर केले जातात टू द सायटोक्रोम B6 कॉम्प्लेक्स, देन टू द सायटोक्रोम F कॉम्प्लेक्स. अशा पद्धतीने हे सायटोक्रोम कॉम्प्लेक्सेस कडे ट्रान्सफर होतात. मल्टी सब युनिट हे एक सिंगल कॉम्प्लेक्सच आहे पण मल्टिपल सब युनिट्सने तयार झालेला आहे. मग या कॉम्प्लेक्स मधून जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो तेव्हा काय होतं तर जे या हे सगळे कॉम्प्लेक्सेस कुठे प्रेझेंट आहेत, ऑन द थायलॅकॉइड मेम्ब्रेन. असा थायलॅकॉइड मेम्ब्रेन असेल आणि यावरती हा सायटोक्रोम B6 कॉम्प्लेक्स प्रेझेंट असेल. मग बाहेर असेल स्ट्रोमा. मग स्ट्रोमा मधून प्रोटॉन्स ल्युमेन मध्ये एंटर होतील. स्ट्रोमा मधून जे प्रोटॉन्स आहेत ते कुठे एंटर होतील, इनसाइड द ल्युमेन. मग जेव्हा सायटोक्रोम मधून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असतात तेव्हा अशा पद्धतीने H+ मॉलिक्यूलचे ग्रेडियंट तिथे फॉर्म होईल. आता इथून इलेक्ट्रॉन्स प्लास्टोसायनिन कडे जातात. प्लास्टोसायनिन आपण जेव्हा नॉन सायक्लिक लाईट रिएक्शन स्टडी करत होतो तेव्हा बघितलो की हे एक मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर आहे जो सायटोक्रोम कॉम्प्लेक्स कडून इलेक्ट्रॉन घेतो आणि फोटो सिस्टम 1 ला देतो. हा याच्याकडून इलेक्ट्रॉन्स घेईल आणि पुढे कुठे देईल, या PS1 ला देईल. आणि ज्याने करून याने लूज केलेले इलेक्ट्रॉन्स असं फिरून परत त्याच्याकडे आले, परत तो स्टेबलाइज झाला. परत तो दुसऱ्या वेळेस इलेक्ट्रॉन कधी लूज करेल, जेव्हा 700 नॅनोमीटरची लाईट त्याच्यावरती पडेल. काय म्हणजे बघा नेचर काय आहे. जेव्हा एखादी 700 नॅनोमीटरची लाईट PS1 वरती पडते त्यावेळेस त्याचे इलेक्ट्रॉन्स लूज होतात
आणि ते इलेक्ट्रॉन्स अशा या कॉम्प्लेक्सेस थ्रू ट्रान्सफर होतात आणि एक प्रोटॉनचा ग्रेडियंट तयार होतो. आता प्रोटॉन ग्रेडियंट काय तयार होतोय तर आपले विद्यार्थी लगेच सांगतात. आपल्या स्टुडंट्सला असल्या कन्सेप्ट खूप भारी पद्धतीने माहिती आहे. जेव्हा प्रोटॉन ग्रेडियंट फॉर्म होतो हा थायलॅकॉइड मेम्ब्रेन यामध्ये हा एटीपी सिंथेज मॉलिक्यूल आहे. एटीपी सिंथेज प्रेझेंट आहे. आपल्याला माहिती आहे एटीपी सिंथेज काय करतो. या ल्युमेन मध्ये जे प्रोटॉन ग्रेडियंट तयार झालेला आहे त्या प्रोटॉन्सला स्ट्रोमा मध्ये परत पाठवतो आणि एडीपी चं कन्वर्जन एटीपी मध्ये करतो. अशा पद्धतीने ओव्हरऑल 2 एटीपी आपल्याला ऍट द एंड ऑफ द सायक्लिक लाईट रिएक्शन मिळतात. किती मिळतात? 2 एटीपी मॉलिक्युल्स. एनएडीपीएच किती मिळतात? एकही नाही. एनएडीपीएच आपल्याला या रिएक्शन मध्ये मिळत नाही कारण इथून लूज झालेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फायनली त्याच मॉलिक्यूल कडे परत पोहोचले. जर शेवटी ते एनएडीपी मॉलिक्यूल कडे गेले असते तर ते आपल्याला रेड्युस्ड एनएडीपीएच मिळाला असता. पण ही सायक्लिक प्रोसेस असल्यामुळे इथे फक्त जे प्रोटॉन ग्रेडियंट फॉर्म होत आहे ते एटीपी सिंथेज त्या प्रोटॉन ग्रेडियंटचा वापर करून 2 एटीपी मॉलिक्यूल सिंथेसाइज करतो. बाकी एनएडीपीएच मॉलिक्यूल आपल्याला याच्यामध्ये मिळत नाही. ही एक लाईट रिएक्शन आहे. जेव्हा एखाद्या प्लांट बॉडीच्या क्लोरोप्लास्ट मध्ये एनएडीपीएच मॉलिक्यूल्स खूप जास्त प्रमाणामध्ये अॅक्युमुलेट झालेले असतात त्यावेळेस सायक्लिक लाईट रिएक्शन घडते. सायक्लिक लाईट रिएक्शन घडण्यासाठी फक्त फोटो सिस्टम 1 रिक्वायर्ड आहे आणि तेच आपल्याला नॉन सायक्लिक लाईट रिएक्शन करायची असेल तर दोन्ही फोटो सिस्टम्स रिक्वायर्ड असतात. नॉन सायक्लिक लाईट रिएक्शन मध्ये 3 एटीपी आणि 2 एनएडीपीएच मिळतात तर सायक्लिक लाईट रिएक्शन मध्ये फक्त आपल्याला 2 एटीपी मॉलिक्युल्स भेटतात. अशा पद्धतीचे हे सायक्लिक रिएक्शन्स आहेत ज्यामध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो आणि या इलेक्ट्रॉन फ्लो मुळे प्रोटॉन ग्रेडियंट तयार होतो. त्या प्रोटॉन ग्रेडियंटला एटीपी सिंथेज बाहेर पाठवतो आणि त्याच्यापासून एटीपी मॉलिक्युल्स तयार करतो. तर हे एक शॉर्ट आहे. जास्त याला पाठांतर करण्याची गरज नाही. आहेतच 3-4 कॉम्प्लेक्सेस. त्या कॉम्प्लेक्सेसचे नाव लक्षात राहिल्यानंतर सायक्लिक लाईट रिएक्शन एंड होते.